जसं झाडाला मिठी मारताय तसं बकरीला काय जाऊन मिठी मारत नाही. त्याला बकरीमध्ये आणि झाडामध्ये फरकच कळत नाही. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मला एक सांगा, बकरा आणि झाड यांचं कंपॅरिझन होऊ शकतं का? नाही होऊ शकत ना. पण आपले ते राणे साहेबांचे पुत्र छोटे ते या दोघांचं कंपॅरिझन करतायत. आता तुम्हाला माहिती आहे, नाशिकमध्ये तपोवनसाठी जवळपास 1800 झाडांची कत्तल होणार आहे. ती झाडं तिथून आता सरकार म्हणते की तिथून उचलून आम्ही दुसरीकडे लावू. पण एवढे मोठे झाडं म्हणजे ते खूप टेक्नॉलॉजी लागणार आहे त्याला. तर हे सगळं याचा सगळ्यांचा विरोध करण्यासाठी म्हणून सयाजी शिंदे नाशिकमध्ये गेले होते. अनेक कलाकार तिथे गेलेले आहे. त्याचा प्रोटेस्ट वाढतोय. सयाजी शिंदे तिथे गेले, झाडांना त्यांनी कवटाळलं. ते म्हणाले, आम्ही तोडू देणार नाही, एकही झाड तोडू देणार नाही. आता सयाजी शिंदे पर्यावरणप्रेमी आहेत, त्यामुळे त्यांनी असे आंदोलन केलं, जे की चांगलं आहे. आता नितेश राणे त्याच्यात उतरले. आता यांना काय आहे आपल्याला माहिती आहे, जेव्हापासून हे भाजप सोबत गेलेत तेव्हापासून हे भाषा करतात की म्हणजे कोणी काहीही म्हणू दे, ते पहिल्यांदा विचार करून हे शोधून काढतात की ह्याच्यामध्ये आपल्याला हिंदू मुसलमान करता येईल का, द्वेष पसरवता येईल का. मग आता सयाजी शिंदेंनी झाडांना जाऊन कवटाळलं का, तर ह्यांची असेल कुठली तरी पॉलिटिकल एजन्सी, यांना हे फीड करणारे पण काही एजंट असतीलच की जे मे बी फडणवीसांनी बसवलेले असतील. तर नितेश राणे म्हणतात की का हो सयाजी शिंदे, तुम्ही ते ईदला जे बकरा कापता तेव्हा तुम्ही बकऱ्याला जाऊन कधी कवटाळलात का, एकही बकरा कापू देणार नाही असं म्हणले का, ते रक्त वाहतं तेव्हा तुम्हाला दिसत नाही का ते. ते काय म्हणले हे पहिल्यांदा तुम्हालाच ऐकवते, नंतर त्याच्यावरच्या कमेंट्स लय बेकार आहेत. वाचव सांग ना, हे रक्त जे वाहतंय त्यांना सांग ना, एवढे मोठे कलाकार आहेत, मोठे मोठे पिक्चर ते देतात, मिठी मारा ना तिथे जरा बकऱ्याला जाऊन दाखवा, त्याचा एक फोटो असे देतील, मिठी मारा बकऱ्याला जाऊन जरा. सगळं प्रेम, सगळं पर्यावरण, सगळं प्रेम, सगळं पर्यावरण तुमचं हिंदू धर्मावरच बरं येतं हो. आता लोक यांना म्हणतायस की झाडं आणि बकरा याचं कंपॅरिझन नाही होऊ शकत. झाडं जिवंत असले की ऑक्सिजन देतात आणि बकऱ्याला मारून लोकांना प्रोटीन मिळतं, लोक सांगत आहेत असं. बरं, आता हे बकरा बिकरा जे आहे काय, आता आपले हे राणेसाहेब काय खात नसणार आहेत का? त्यांचे तर हॉटेल बिटेल आहे म्हणतात, ते जिकडे आहेत ते त्यांचे स्वतःचेच आहे म्हणतात. ते काय व्हेज हॉटेल आहेत का? तिथे हे सगळं मिळत नाही का? तेव्हा ते सगळं वाहत नाही का? आणि काय फक्त ते म्हणतात तसं लोक म्हणतात बरं का, वेगवेगळ्या जत्रेला बोकडं कापलं जातं, बंजारी समाजात किती कापलं जातं, आदिवासींचे वेगवेगळे सण उत्सव आहे त्याच्यामध्ये कापलं जातं, हिंदूंमध्ये अनेक देवी देवतांच्या बाहेर बोकडा जो आहे तो बाहेर देवतांच्या मंदिराच्या आसपासच्या भागामध्ये कापलं जातं. आमच्या गावामध्ये सुद्धा एक आईचं हे आहे, पोचमाई म्हणतात त्याला, तिथं सुद्धा लोक बोकडे कापतात. आता मग मला सांगा, बोकडा काय जसं नितेश राणे म्हणतायत तसं मुद्दामून हिंदू मुसलमान करण्यासाठी मुसलमानांच्या याच्यामध्येच कापतात का, असे प्रश्न लोक विचारत आहेत. आणि आता याच्या खालच्या कमेंट्स तुम्हीच वाचा, म्हणजे लय बेकार कमेंट आहे, मी त्या तुम्हाला वाचून पण दाखवू नाही शकत. तुम्ही ते इथे पहा. आणि ह्याच्यावर म्हणजे मला इतकं विशेष वाटतं ना की हे आज आपण 2025मध्ये आहोत. जग ए आयच्या पुढची गोष्ट काय आहे याच्यावर विचार करताय. पण हे आजचे आपले नेते, आज जे सत्तेत बसलेले नेते आहेत, ते ह्या अशा प्रकारच्या गोष्टी करून आज जे आपले तरुण जे आहेत ना, त्यांना हे खूप भारी वाटतं हो. काही काही पोरांना वाटतं ते भारी, त्यांना वाटतं हां कशी जिरवली, बघा बघा आमच्या हिंदू धर्मावर चालले, मुसलमानांवर. आणि ते त्याच याच्यात असतात. खरं तर या तरुणांनी पुढचा या जगाला पुढे जाण्यासाठी अजून काय काय केलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे. कारण काय आहे, मी तुम्हाला सांगते, धर्म नावाची गोष्ट जी आहे ना, ती आपल्या सगळ्यांच्या मनात असते, घरामध्ये असते. पण जर का उद्या चायनानी इतकं सगळं संशोधन करून आता त्यांनी उडणाऱ्या टॅक्सी आणलेल्या आहे, उडणारे उद्या ते छोटे छोटे किडे आणतील आणि ते जर का सोडले भारतावर, काय करायचं हो? त्याच्यासाठी भारताने पण तसे तयार करायला पाहिजे. त्याच्यासाठी इथले तरुण तशा प्रकारचे इच्छाशक्ती धरून असलेले पाहिजे. त्याच्यासाठी इथले नेतेसुद्धा तसं काहीतरी सांगणारे पाहिजे, तर हे होऊ शकेल ना. मी जर का ह्यांनी हे जर म्हणतात की नाही नाही आपला धर्मच आपल्याला टिकवायचा आहे, जर ते तसं असतं तर 2000 वर्षापासून हे जे सांगतायत की आपलं असं असं आहे,
तर मग इतके कसे काय आक्रमक आले आणि इतके आक्रमक कसं काय थांबवू नाही शकले? ना ब्रिटिश थांबवू शकलं, ना मुघलांना रोखू शकलं, ना कुठल्याच मोहम्मद घुरीला रोखू शकलं. कुणालाच हे रोखू शकलेले नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज एकटे सोडले तर सगळेच्या सगळे यांचे राज्य फितूर होऊन गेलेले होते. हे कसं काय झालं? आणि म्हणून धर्म ही श्रद्धेची आणि आस्थेची आणि विश्वासाची गोष्ट आहे. पण फक्त हे असं काहीतरी करून ह्याच्यामध्ये तरुण पिढींना अडकवून पुढच्या गोष्टी न दाखवणे, जग काय करते हे न दाखवणे, हे खूप मोठं पाप असतं. आणि ते दाखवायचं काम आपल्या या महामानवांनी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, महात्मा फुले आहे, यांनी आपल्याला पुढची दिशा दिली. आणि म्हणून मी तर म्हणते की थोडंफार भारत इथपर्यंत येऊ शकला, नाही तर अवघड होतं या देशाचं. कारण ही चातुर्वर्णीय व्यवस्था इतकी पक्की होती की आपल्या बहुजनांना शिकूच नसतं दिलं यांनी, शाळेत जाऊ दिलं नसतं, विज्ञान शिकू शकलो नसतो. आपण शिकलो हे खूप चांगलं झालं आणि त्यामुळे थोडाफार देश पुढे जातो आहे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर. पण आता हे परत एकदा आपल्याला मागे 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 नेऊन मुद्दामून याच्यात नेत आहे. झाडं ऑक्सिजन देतात, ही झाडं जर नष्ट झाली, जी की खूप मोठ्या प्रमाणावर नष्ट होत आहे, ग्लोबल वॉर्मिंग वाढलेलं आहे. एक झाड जरी तुमच्या घराजवळचं मोठं कापलं तर तुम्हाला माहिती आहे की किती ओसाड वाटतं, किती उजाड वाटतं. 1800 झाडं इथं कापली जात आहेत. ह्याच्यावर बोलायचं सोडून हे काय बोलतायत? हे त्या सयाजी शिंदेंना सांगत आहेत की हिंदू मुसलमान. अरे कशाला? असं नका करू. एक तर ऑलरेडी तुम्ही ठीक आहे, मजबुरी आहे किंवा काय आहे, पण असे वक्तव्य करून तुम्ही देशामध्ये, या समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं खरंच काही करू नका. आणि असं जर करणारे नेते असतील तर माझं आवाहन आहे महाराष्ट्रातल्या तरुणांना सगळ्यांना, कृपया यांच्या नादी लागू नका, यांचं ऐकू नका आणि फक्त दुर्लक्ष पण करू नका. यांना बोला, जसं मी आज व्हिडिओ केला. आणि यांना सांगायचं काय मला, की तुमचे हे सगळे जे आहे हे चुकीचं तुम्ही बोलताय, हे आम्ही सांगत राहणार. कारण तुम्हाला काय झालं आहे, आमच्याकडून चुकलं की हे भाजप जवळपासून 14 जेव्हापासून सत्तेत आलं ना, तेव्हापासून आम्ही 5-6 वर्ष काहीच बोललो नाही, यांना एका शब्दानी चकार बोललो नाही. आणि म्हणून ही दिवस बघायला मिळाले. पहिल्या दिवशीपासून जेव्हा चुकलं तेव्हा जर बोललो असतो ना, तर हे दिवस बघायला नसते मिळाले. आणि म्हणून मी तुम्हालाही सांगते की बोलत राहा. नसेल बोलता येत, माझे व्हिडिओ शेअर करा. आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा. शक्य असेल तर चॅनलला तुम्ही आर्थिक मदतही करू शकता. आज इथे सांगते. थँक्यू सो मच.